उद्या खाडे काँग्रेस पक्षात आले तर मग काय कुणाचंही काम करणार आम्ही। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं। आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानायचा एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो। आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश आवटी यांनी बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे। त्याच्याशी आम्ही कुठंही सहमत नाही। मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार। त्यामुळं कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा काही गरज नाही। आम्ही काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याच्याप्रमाणे आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत। आमचे नेते खासदार विशालदादा पाटील, आमदार विश्वजित कदम साहेब, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, माननीय जयश्रीदेवी पाटील, हे जे नेते मंडळी ठरवतील त्या पद्धतीनं जो कोण उमेदवार देईल त्याच्या आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत आणि त्याच्या विजयासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। नाही, आम्ही त्या दिवशी मी सांगितलं आम्ही जनतेने सांगितलं आम्हाला काँग्रेसच्या पाठीशी राहायचं नाही। जनतेने सांगितलं तुम्हाला 10 दिवस झाले तुम्ही पालकमंत्र्यांच्या समोर इथं प्रेस सुरू होती तेव्हा तुम्ही तोंडातून काही बोलला नाही की आम्हाला भाजपला विरोध आहे की मी काँग्रेसच्या बाजून राहील। भरभरून तुम्ही पालकमंत्र्यांचं कौतुक केलं, मग वरिष्ठांनी तुमच्या नेत्याने तुम्हाला ताकीद दिल्यानंतर मग तुम्ही आता आलाय का 10 दिवसानं? ताकीद वगैरेचा काही विषय नाही। त्यांनी आम्हाला बोलून घेऊन विचारलं, आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं। आम्ही कुठंही तुम्ही वाचून काढून बघा, आम्ही कुठंही पाठिंब्याचं त्यांना बोललेलो नाही किंवा काय नाही। निधी दिल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी आलो होतो, एवढंच विषय त्यावेळेला सांगा। पण साहेब एवढे दिवस भाजपला काय झालं, आम्हाला या ठिकाणी पालकमंत्र्यांचा सत्कार घ्यायचा आहे आणि पालकमंत्र्यांचा सत्कार घ्यायचा या हिशोबाने आम्हाला विरोध होता। त्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी आलो होतो। प्रेस पालकमंत्र्यांच्या ऑफिसमधून केलं होतं, तर त्या ठिकाणी आम्ही इथं आलो होतो फक्त त्यांचे आभार मानण्यासाठी। पाठिंबा द्यायचा उद्देश नव्हता। तुम्ही सर्वजण उपस्थित होता, त्यावेळेलाही मी पाठिंबा दिला नाही आणि आताही देत नाही। आताही दबाव नाही आणि त्यावेळेलाही कोणाला दबाव नव्हता। इतके दिवस काय लागले साहेब, इतके दिवस काय लागले स्पष्टीकरण देण्यासाठी? काय असं झालं माहिती आहे का की आम्ही जे बोललो होतो तेच विषय मिळाला असं आमच्या डोक्यात होतं की आम्ही आभार मानण्यासाठी आलो। पण दुसऱ्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर एवढं वेगळ्या पद्धतीचं बातम्या सगळ्या पेपरला बातम्या आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तर तुम्ही प्रेस घ्यायला पाहिजे। एवढे दिवस काय लागतात? काँग्रेस एक संघ नाही काय तर मिरज तालुक्यात? काँग्रेस एक संघ होती, काँग्रेस एक संघ आहे, काँग्रेस एक संघ राहील। काम कोण केलेलं नाही, जनतेला विचारून आम्ही निर्णय घेणार हा विषय होता। आताही आम्ही ते सांगतो काँग्रेसचा उमेदवार जर असेल पक्षाचा तरी सुद्धा जनतेला विचारून निर्णय घेणार का? काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाने करणार ना। उमेदवार असेल तर काय करणार? असेल तर काँग्रेसच्या आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तो आणि जे काय आमचे पक्ष श्रेष्ठी चालतील त्याचा आम्ही 100% प्रचार करतो। कुठले काय ते वरिष्ठांनी खडसावलं वगैरे काही नाही। वरिष्ठांनी फक्त आम्हाला विचारलं की काय झालं, त्याचा खुलासा आम्ही दिला। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आपलं काय असेल ते तुमचं आपलं वेगवेगळी भूमिका घेतात प्रत्येक वेळेला। मग आता या बरोबर तुम्ही सगळी ठाम आहे पुढच्या आठवड्यात परत आणि पत्र नाही पॅटर्न एक मेसेज असा आहे की आता एक बोलायचं नंतर एक बोलायचं।
आता या भूमिकेवर तुम्ही ठाम आहे का? आम्ही 100% ठाम आहे या भूमिकेवर. आताच्या सरळपट्टी काढली, उद्या पालकमंत्री सरळपट्टी काढली, मग काय करणार? कुठेही आमची सरळपट्टी काढली नाही किंवा काय नाही. ज्यांनी काय विचारले त्यांनी विचारले काय परिस्थिती आहे तर त्याचा खुलासा आम्ही दिला, त्याच्यावर ते समाधानी झाले. हे बघा पाठिंबा चालतो. मग आता तुम्ही पाठिंबा देत असताना विशुद्ध विचार असतील किंवा विचार पडले असतील हे प्रश्न मला काँग्रेसला सुद्धा अपक्ष दिला. त्यावेळेला विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते. अपक्ष उमेदवारी त्यांची उमेदवारी कॅन्सल व्हायच्या अगोदर तुम्ही गणपती मंदिरात गेला तिकीट मागायच्या वेळी तेव्हा तुम्ही अगोदर समर्थन दिलं आहे. पक्षीय जोड्या बाजूला ठेवून बाहेर त्यावेळेस तुम्ही समर्थन दिलं आहे. नंतर त्याचं तिकीट विकासाच्या मुद्द्यावर मिरज पॅटर्न एकदा चालण्याने 4 ते 5 वेळा झाले. काँग्रेसला पण समर्थन दिलेलं आहे. महाविकास आघाडीला तुम्ही जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली कोणाचा पाठिंबा भाजपाने कोणाला पाठिंबा द्यायचा याचं आम्ही कसं सांगू शकणार. आम्ही काँग्रेसचा पक्ष पाठिंबा म्हणून आम्ही काय कुणाला दिलेलं नाही, कुठल्या भाजपला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो आहे आणि काँग्रेस पक्षाचे राहणार. त्यामुळं आताही माझ्यावर कोणाचा दबाव नाही आणि त्यावेळेला कोणाचा नव्हता. आमचे नेते समजतेच आहे. त्यांनी मला कोणाचा विचारला, मी त्यांना खुलासा दिला. त्यांनी म्हटले आपण तुम्ही काय केलं नाही पाठिंबा दिला नाही तर भाजपला पाठिंबा द्यायला नव्हता. भाजपमध्ये येणाऱ्या माणसाला तुम्ही बाहेर उमेदवार देणार का? तो पक्ष नाही, तो वरिष्ठांचा विषय आहे. मुळात अजून आता काय झालंय, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, शरद पवारची गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, ह्या तिघांची आघाडी आहे. त्यामुळे ह्या तिघांच्या आघाडीमध्ये अजून कुणाला किती सीट सुटणार हा विषय नाही. त्यानंतर ते उमेदवारीचा आणि विषय होता. त्यामुळं महाविकास आघाडीचाच आहे. खासदारकीला पण मग अपक्षीय पाठिंबा आता एक महत्वाचं तुम्ही समजा आता तुम्ही पालकमंत्र्यांनी 1 कोटीचा निधी दिला म्हणून त्या दिवशी तुम्ही त्यांचं सत्कार करण्यासाठी आला. आता हे तुमच्या भूमिकेवर त्यांनी जर निधी दिला नाही तर तुमची भूमिका काय? नाही, आता कसं आहे की पूर्वी हा त्यांनी जो निधी दिला तो निधी DPTCचा होता. तो पूर्वी महानगरपालिकेला येतच होता. आता त्यांनी पालकमंत्री आणि आताचे जे काय आयुक्त आहेत त्यांनीच हे करत आहेत. आता पालकमंत्री या नात्याने त्यांना आम्हाला निधी दिल्यानंतर आमचं संस्कृती आहे आपली भारताची की बाबा ज्यांनी कोणी मदत केली त्याने आपल्याला सर्व नगरसेवकांनी मिळून सत्कार करायचा. त्यावेळेला प्रेस किंवा तुम्हाला बोलवलं हे आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्हाला बोलवलं हे माहीत असतं तर आम्ही आलोच नसतो. माहित नसेल याच्या उदरप आल्यानंतर तुम्ही काय काय सांगितलं चॅनलवर जे तुम्हाला लक्षात आहे का? सांगितलं तुम्हाला समजून घ्या आम्ही आलो म्हणजे आता एकदा खुलासा त्यांनी केला ऐकून घ्या जरा. आता जरा ऐका, आता ऐका. आम्ही काँग्रेसचे सगळे नगरसेवक आहेत इथं आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक एकत्र, आजी माजी नगरसेवक सगळेजण एकत्र एवढ्यासाठी तुमच्या समोर आलोय की काय वेळेला भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या, सोशल मीडियामध्ये पण मांडल्या गेल्या आणि मग त्याच्यातनं गैरसमज निर्माण व्हावं लागले. आणि म्हणून आम्ही आता आजची प्रेस जी बोलवली की आम्ही एकत्र संघ नाही असं दिसायला नको म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली. आता किती दिवस एक संघाने आम्ही जोपर्यंत ह्या भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत नाही तोपर्यंत एक संघ आहे. आणि आमचा मूळ अध्यक्ष बोला. विधानसभा क्षेत्राची तुमची भूमिका सांगा. विधानसभा क्षेत्रामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे ती सांगा. विधानसभा क्षेत्राची भूमिका सांगा. सांगितलं का ज्या बैठकीला तुम्ही होता त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. तुम्ही अध्यक्ष आहात. आयात बहिणी सांगितलं त्यांची वैयक्तिक भूमिका आहे.
वैयक्तिक नाही, आता काँग्रेस पक्षाचे किती आहेत ते? आता ऐका, पालकमंत्री म्हणून जी भूमिका असते ते पक्षाची भूमिका नसते, पहिल्याच लक्षात घ्या. त्यांनी पदरचे पैसे काढून दिल्यात आणि असं काही विषय नाही. ठीक आहे, आता एखाद्याने आभार मानायचं ठरवलं आणि त्यांना आभार मानले इथपर्यंत बरोबर आहे. पण पालकमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो. त्यांना सगळ्यांना निधी द्यायचा असतो. यांना निधी दिला, यांनी आभार मानला. आम्हाला निधी दिला नाही, आम्ही आभार मानायला गेलो प्रशासकीय कारकीर्द आहे. निधी दिला म्हणजे त्यावेळेला नगरसेवक त्यावेळेला निधी वैयक्तिक त्यांच्या काही खर्च करत असतो. आज निधी ऐकत का त्यांच्या भागामध्ये हा बाबा आम्ही निधी खर्च करणार आहे. आता त्याने काय झालंय, पत्र दिले आम्ही, त्यांनी पत्र मागवलेले. पत्र दिल्यानंतर त्यांनी पण आम्हाला पत्र दिला. त्या 1 कोटी रुपयाचे कामे एस्टिमेट वगैरे झाले. निधी मिळाला, निधी मिळाला, निधीचं पॅकेज मिळालं. मी पॅकेज आणि नाही, निधी हा निधीच म्हणतो. इथे येऊन आम्हाला माहिती होतं, सरकारकडे आलो होतो. मिरज पॅटर्न मधल्या अन्य नेत्यांनी तुम्हाला काय म्हणजे फसवून आणलं का, तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आमदार ठेवलं होतं? यापूर्वी सुद्धा आम्हाला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्याने आम्हाला बोलवलं, त्यांनी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही याला आम्ही सर्व मिरजच्या सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षी लोकांना 1-1 कोटी रुपयाचा निधी आम्ही वार्डात खर्चासाठी देतोय. आणि ते काही कामं कोर्टात 1-1 कोटी रुपयाची कामं आपण सुचवू अशा पद्धतीला सांगितलं. त्यानंतर सुद्धा काय झालं, परत त्याने आम्हाला तरी पत्र देऊन सांगितलं की हे पत्र आम्ही पत्र धरलेलं आहे, त्यामुळे एस्टिमेट करा. त्यावेळेला कुठलाही खेळ साधवा काहीच नव्हतं. आता त्याने पहिलं बोलवलं महाविकास आघाडी आमचे जे नेते जे उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्या मागच्या प्रेसमध्ये आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला निरोप आलेला आहे आणि इथं आलं झालं वेगळंच. त्यामुळे आमची भूमिका अजून हीच आहे, आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहतात. त्या दिवशी तुम्हाला वेगळंच होता, ते जनतेला विचारून निर्णय घेणार असं तुम्हाला सांगितलं. मग उलट तुमच्या माध्यमातून जनतेला पोहोचली ही बातमी आहे. जनतेने आम्हाला सगळ्यांना निरोप आला. नेत्यांनी आम्हाला बोललं की आम्हाला विचारलं काय काय झालं. त्यांना आम्ही सगळं समाधानकारक उत्तर दिलं. त्यांनी पण आमचं जे त्यांना माहिती आहे त्यांचे प्रामाणिक आहे, त्यामुळे त्यांनी पण ते स्वीकारलं. त्या दिवशीच्या बैठकीला राष्ट्रवादी जयंत पाटील गटाचे नगरसेवक आले होते. त्यांना याची कल्पना होती का? तुम्हाला पुस्तक गेलं तर त्यांना ती माहिती होतं. त्यांना काय मुळामध्ये तुम्ही काँग्रेस पक्ष तुमची भूमिका काय आहे का? की दोन्ही पक्षाने दावा केला आहे, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना, काँग्रेसला मतदार सोडावं का, निष्ठावंताला तिकीट द्यावी, असं तुम्ही आतापर्यंत काय भूमिका काँग्रेसने मानली नाही. तशी मागणी आहे का? किंवा तुमची भूमिका काय आहे? काँग्रेस पक्षाला सोडावं का? नाही, काँग्रेस पक्षाला आपल्याला हा मतदारसंघ सुटावा यासाठी मध्यंतरी आम्ही शेतकरी कोणाला मेळावा सुद्धा घेतलेला होता. सर्व कार्यकर्त्यांच्या जे काय मूलभूत असेल ते ऐकून घेतलं आम्ही आणि ते आम्ही पक्षविषयीच्या कानावर घातलेलं आहे की जेणेकरून काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सोडावा. काँग्रेस पक्षाला आता ह्या मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही मतदारसंघ सोडून घ्या असं आम्ही आमच्या नेतेमंडळींच्या कानावर घातलेलं आहे. नाही सोडला तर तुम्ही पालकमंत्र्याचं काम करू शकता. नाही, नेते मंडळी आम्हाला देतील, जो काय आघाडीचा कोण उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करणार. भाजपच्या इथल्या आमदारांचं काम तुम्ही करताय, मग भाजपमध्ये आलेल्या नेता जर का तुमच्या काँग्रेसमध्ये आला त्याचं काम करणार आहात. तर नेते मंडळी ठरवतील कोणाला द्यायचं, ते आम्ही कसं करणार. इथं जनतेचा विषय येणार नाही का? जनतेला विचारून तुम्ही आता निर्णय घ्यालाय, तर त्याला नेत्याचं ऐकून तुम्ही उमेदवारीचा विषय हा नेते मंडळी घेणार, आम्ही कसं घेणार? तुम्ही राहणार का ठाम? आणखी मागच्या प्रेसला तुम्ही जाऊ नये म्हणून काही नेत्यांचा दबाव होता किंवा काय ऑफर पण होती, तरी सुद्धा तुम्ही प्रेस आला होता, अशी माहिती ही खरी आहे का? नाही, कसं आहे, एक तर मी मुळात कुणाच्या दबावाला बळी पडत नाही.
लक्षात आलं का? आणि माझ्या नेते मंडळींचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. स्थानिक नेते त्यामुळं त्यांनी ही गोष्ट झाली, त्यांनी ज्या वेळेला आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला तुम्ही तुम्हाला 10 वेळा सांगितलं की मी इथं फक्त त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यावेळेला मी सांगितलं तर काँग्रेस पक्षाचं होतं, काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेस पक्षाचा राहणार. फक्त काय तुमच्या उलटसुलट बातम्या आल्यामुळे नेते मंडळीने राष्ट्रवादी भाजपा एकाच व्यासपीठावर योगायोग असं कसं करू शकतो ठरल्याशिवाय? मग तेच सांगितलं की आम्हाला पाठिंब्याचा विषय आमचा नव्हता. हे बघा आता त्यांनी सांगितलं तुम्ही त्या प्रत्येक वेळेला तेच विचारायला लागलं. हो ऐका जरा, त्यांनी काय सांगितलं की आमची भूमिका जी होती त्याच्यामध्ये संदिग्धपणा होता असं सोशल मीडियातनं कळलं आणि म्हणून हे प्रेस घ्यायला लागले की संदिग्धपणा काही निर्माण केला गेला, जाणून बुजून निर्माण केला गेला. काही त्यांच्याकडनं समजा तुमच्या ऐकण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तफावत राहिली असेल तर ती क्लिअर करावी म्हणूनच ही पत्रकार परिषद घेतली. त्या प्रेसबद्दल कुठल्याही दैनिका चॅनलमध्ये एक तुम्ही मुद्दा म्हणजे बोलले ना वेगळे कुठल्याही दैनिकात कुठल्याही चॅनलमध्ये मी काय म्हणाला त्यांनी सांगितलं भूमिका लोकांना वाटायला लागलं की आम्ही पाठिंबा दिलोय. त्याचा खुलासा करण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली ना. सांगली विरोध काँग्रेसकडनं कुणाची नावं गेली आहेत उमेदवारीसाठी? ते गोपनीय आहे. बैठक झाल्या, जाहीर बैठक झाल्या. पाठवला या मतदारसंघात की कोणत्याही परिस्थिती खाड्यांना पराभूत करायचं, खाड्यांना व्यक्तिगत पराभूत करायचं नाही तर भाजपचा इथला उमेदवार पराभूत करायचा या दृष्टिकोनातून आम्ही सगळे. 2 मिनिटं मला बोलू देतात. मी प्रवक्ता म्हणून मी सांगायला लागलोय की ही जी भूमिका आहे या भूमिकेसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय. हे कळायला पाहिजे. ह्यांचा खुलासा जो होता तो त्याच दृष्टिकोनातून होता की या मिरज मतदारसंघामध्ये आत्ता जे 25,000चं लीड आता आम्हाला मिळालेलं आहे याचा अर्थ असा आहे की मिरज विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला अनुकूल नाही हे दिसत आहे समोर. आणि अशा अवस्थेमध्ये अनेक जण उमेदवार मागत आहेत, ते वरिष्ठ ठरवतील हे अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. हीच भूमिका प्रत्यक्ष काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. परंतु या भारतीय जनता पक्षाच्या इथं असलेल्या उमेदवाराला पराभूत करणं हे आमचं आद्य कर्तव्य, प्रथम कर्तव्य म्हणून राहील. आणि मग सेकंड प्रायोरिटीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आता मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून जरी विशाल पाटील निवडून आले असले तर ते काँग्रेसचे होते. सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं आणि निवडणुकीच्या पश्चातही त्यांनी काँग्रेस पक्षाला ही जागा समजा चुकून माकून गेली तर आम्ही कोणताही अभिनिवेश बाळगणार नाही. आणि त्याच्या आघाडीचा जो धर्म असेल तो सगळे काँग्रेस कार्यकर्ते पाळतील आणि त्या उमेदवाराच्या मागे राहील. आता काँग्रेस पक्षाचे सगळे नेते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षासाठी मागणी करत आहोत. ते आमची मूर्त स्वरूपामध्ये येईल नाही येईल आम्हाला माहीत नाही. परंतु मिरज मतदारसंघामध्ये चुंदोबचुंदी कोणत्याही प्रकारची नाही. जाणून बुजून आमचे विरोधात असणारे लोक हे काँग्रेसमध्ये फूट आहे दाखवण्यासाठी हे प्रकार केलेला आहे हे दिसतंय. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही ह्यामध्ये कोणतेही दुवे ठेवणार नाही. आम्ही आपसामध्ये मिसकम्युनिकेशन होतं, थोडंसं आम्ही एकमेकाशी बोललेलो नव्हतो याचा परिणाम झालेला आहे. परंतु भविष्य काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत सगळे काँग्रेसचे एक ना एक कार्यकर्ता एकसंघपणे तुम्हाला लढताना ग्राउंडवर दिसतील. आम्ही सांगितलं तुम्हाला आमच्याकडे आहे उमेदवार, आम्ही गोपनीय आहे. आम्ही सांगू शकत नाही. समजा आयात उमेदवार दिला तर त्याच्यावर काम करणार का? कुणाचंही काम करणार आम्ही. लक्षात घ्या, नाव जाहीर केलं तर कदाचित भाजप नाव बदलेल उमेदवाराचं.
तुम्ही म्हणला तर काँग्रेसची ताकद वाढली आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. काँग्रेसची ताकद वाढली असते तर तुमच्यात काँग्रेसमधला सक्षम उमेदवार नाही, तुम्ही भाजपच्या उमेदवाराला भाजपचे विरोध वापरायचं. आता तुम्ही मगाशी जे सांगितलं 2-4 नगरसेवक नुसतं भेटीला गेली तर तुम्हाला किती उकळ्या फुटल्या, सगळ्या मीडियामधनं बोंबाबोंब झाली आणि एखादा भाजपचाच माणूस आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं काय खरं नाही. आम्ही पक्षाची ध्येय धोरणं त्याला मंजूर असतील तर येईल आणि त्याला घ्यायचं की नाही ते वरची ठरवतील, आम्ही कोण ठरवणार. आम्ही सांगितलं की आम्ही पक्षाचे सैनिक आहोत. एक लक्षात ठेवा, पक्षाचे सैनिक आहोत. आम्हाला काँग्रेसनं इथं उमेदवार दिला, त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे आमचं पक्षाचं प्रश्न काय आहे, सर्वसामान्य एका व्यक्तीला काँग्रेसनं 10 वेळा म्हणजे 10 वर्ष आमदार झाला, तो जर निवडून दिलं या जनतेनं. काँग्रेसमध्ये निष्ठावान सर्व किंवा असं कुठला काही उमेदवार नाही का की तुम्हाला दत्तुलेंना ज्या वेळेला तिकीट दिलं त्याच्या आदल्या दिवशी ते समाजवादी पार्टीत होते, त्यामुळे नवीन सांगू नका. दुसरा प्रकार होत असतो. पक्षानं जे उमेदवार देतील हे आम्ही प्रामाणिक सैनिक म्हणून जे काय आदेश येईल वरनं त्याचं पालन करणार. ते कसं आलं, कुणी आलं ह्याची माप आम्ही काढणार नाही. कार्यकर्ता म्हणून जी आमची भूमिका आहे ते आम्ही स्पष्ट ठीक आहे. वारंवार सांगता येईल, वरिष्ठ सांगते ते करणार, वर सांगते ते करणार. तुमचे सोडा निर्देशित नगरसेवकांना आता कधी वरिष्ठ ऐकले? सगळ्यांनी ऐकलंय. कुठल्या नगरसेवकांना उलटवलं? 14 जिल्हे तुम्ही लोकसभेला पण पक्ष वरिष्ठांनी तुम्हाला उमेदवार दिलता, म्हणजे जो भूमिका वेगळी. आणि आता तुम्हाला ते परत त्याच्याद्वारे यायचं असलं तर ते सांगतो. परत आम्ही खुलासा केलाय की वसंतदादाच्या घराण्यावर अन्याय झालेला होता म्हणून आम्ही त्यांना तिकीट मागितलं. त्यांच्या आघाडी धर्मामध्ये ते बसलं नाही म्हणून त्यांनी दिलं नाही. त्यानंतर निवडून आलो तर आम्ही इकडे तिकडे गेलो असतो तर तुमचा आरोप बरोबर, पण त्यावेळेला पण सांगितले आम्ही काँग्रेसचे आहोत आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक लढवली होती. आणि निवडून आल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमच्यावर कोणतंही बंधन नव्हतं. निवडणुकीपूर्वीच जाहीर सभेतनं उमेदवारांनी सांगितलं होतं की मी काँग्रेसलाच पाठिंबा देणार, इकडे नाही. तुम्ही अपक्षाबरोबर राहिला, शिवसेनेबरोबर राहिला नाही लोकसभेला. यावेळी शिवसेना तुमच्याबरोबर राहील का? आणि आघाडी धर्म तुम्ही कुठे पाळला? आम्ही सांगतो आघाडी धर्म आम्ही पाळला का नाही पाळला याच्या संदर्भामध्ये त्यावेळेला खूप चर्चा झालेली आहे. आता आमचं जे ठरलंय की काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाला मरगळ आलेली होती. अशा अवस्थेमध्ये जर शिवसेनेला किती मतं पडली होती सगळ्या आपल्याला त्याच्यात जायचं नाही. परंतु त्यावेळेला शिवसेनेही लक्षात आलं आणि आम्ही जाऊन शिवसेनेच्या आदरणीय नेत्यांना आमचे नेते जाऊन भेटले आणि त्यांना तिथली ग्राउंडवरची वस्तुस्थिती समजून सांगितली साहेब असं आहे. तर त्यांनी आम्ही जे सांगितलं ते त्यांनी मान्य केलं की एखादा अपक्ष तो उभारला तर काँग्रेस पक्ष जिवंत राहावा म्हणून तुम्ही त्याच्या मागे राहणार का? राहणार. काँग्रेस पक्ष आधीच दिल त्याच्या मागे राहणार म्हणून सांगितलं. बरं ऐका भैया, विशाल पाटलांवर अन्याय झाला म्हणून तुम्ही त्यांचं काम केलं असं म्हटलं. आता भाजपमधल्या एका नेत्यावर अन्याय व्हायला त्याच्यासाठी काम करणार का? जर तरचा प्रश्न विचारू नका. तुम्ही बोला. उद्या ऐका की उद्या खाडे काँग्रेस पक्षात आले तर मग काय विषय असा आहे, मिरज मतदारसंघामध्ये जे लीड दिले मिरज शहरामध्ये बऱ्यापैकी दलित आणि मुस्लिम समाजाचं 100% मतदान पडले कुठल्याही प्रभागात तुम्ही बघू शकता. मग अशा वेळी हा SC मतदारसंघ असताना आंबेडकर चळवळीतला एक सुद्धा माणूस तुम्हाला उभा करता येत नाही का? म्हणजे कसं काय मला कळलं नाही. ज्या समाजाला काँग्रेसचा किंवा तुमच्या संबंधित मित्र पक्षातला या मिरज गटामधला आजी माझे नगर कोणी असलेल्या गोष्टी ओपन करणार नाही. हे केव्हापासून पाठवलं काय अहो यांचा किंमत वेगळा गेला आणि एक डायरेक्ट उमेदवार दिल्लीत गेलाय. कसं काय दोन्हीतलं कोणाला काय धरलं? पक्षीय उमेदवाराचं अहवाल पाठवलं. काय झालंय, पक्ष याने पाठवलं एक आणि वरिष्ठांनी आणखी पाठवलं असं काय झालं? दोन वेगवेगळे
केल्या तुम्ही हे जाहीर झाल्यावर तुम्ही केलं. जाहीर आता जाहीर झाल्यावर प्रेससाठी काल रात्री बैठक झाली. मग ते गोपनीयतेचा काय अर्थ आहे? गोपनीयतेला काय अर्थ आहे? पालकमंत्र्यांची भूमिका जी तुम्ही 10 वेळा सांगायला लागलाय, मी 15 वर्ष आता ते आमदार आहेत ना, हे बघा जे कालावधीमध्ये ते आमदार आहेत त्यांनी एक असा प्रसंग दाखवावा ज्या ठिकाणी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा यांना त्यांनी निधी दिला. तुमची भूमिका आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या जनतेचा सेवक म्हणून होती की तुम्ही तुम्ही आपली माणसं सांभाळण्यासाठी त्याचा वापर केला. भविष्य काळामध्ये सुद्धा आता तुम्ही पालकमंत्री झाला, DPDCचा अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही दादागिरी करून सगळं फंड तुम्ही घेतला. ठीक आहे, आता तुमचं काय चाललंय ते चाललंय. आता देश पातळीवर सुद्धा याच पद्धतीनं चाललंय जे हुकुमशाही या सांगली जिल्ह्यामध्ये चाललेली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत